विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानमय आयएस अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आता एक लक्षात घ्या, आपण हा जो पेपर आहे जो कारागृह नागपूर येथील झालेला पेपर आहे तो 10 मे 2026 रोजी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी पेपर दिलेला आहे. काही मुलांना सोपा गेलेला आहे, काही मुलांना अवघड गेलेला आहे, काही मुलांना अगदी मध्यम स्वरूपाचा गेलेला असेल. विद्यार्थी मित्रांनो, पेपर फार अवघड नव्हता आणि फार सोपा पण नव्हता, एक मध्यम पातळीवरचा पेपर होता. कारण लक्षात ठेवा, यावरचे जे प्रश्न आहेत ना एमपीएससी ला नक्की विचारलेले आहे. पण मी तुम्हाला बरेच प्रश्न आहे एमपीएससी ला, त्यामध्ये सायन्सचे असू द्या, गणिताचे असू द्या, पण मी तुम्हाला अगदी मोजके प्रश्न घेऊन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त तुमच्यासमोर परत ज्या पद्धतीने आपण नागपूर सिटीचा पेपर बघितलेला होता, आता त्याच पद्धतीने आपण कारागृह नागपूर येथील पेपर बघू आपण. ठीक आहे, हा पेपर ज्या पद्धतीने तुमच्यापर्यंत असेलच, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत असेल. तर बघा, आता थोडा वेळ झाला व्हिडिओ येण्यासाठी, पण काही कारणास्तव नाही येऊ शकला. पण लक्षात घ्या, आज तुमच्या समोर आलेला आहे. ठीक आहे, तर चला बघू. आता आपण फार वेळ नाही घेणार आहे. तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी नागपूर सिटीचा जो पेपर झालाय भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. एका दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी रीच झालेला आहे तो व्हिडिओ. याच पद्धतीने आता हा व्हिडिओ सुद्धा बऱ्याच व्हिडिओ के मध्ये जाऊ द्या, रीच होऊ द्या तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत. कारण महाराष्ट्रातील एकमेव हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि नागपूर शहरामधील सुद्धा एकमेव ज्यांच्या मार्फत हा तुम्हाला एमपीएससीचे प्रश्न जसेच्या तसे आलेले आहे हे वास्तविक स्वरूपामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या स्वरूप किंवा माझं मत असं नाही की तुमची काठीण्य पातळी वाढली आहे, तुमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार करून द्यायचंय, ते नाही. तुम्ही बघा, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मला बरेच कमेंट्स आलेले आहेत त्या मागील व्हिडिओवरती आणि भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. त्याकरिता अगदी मनापासून तुमचा धन्यवाद मानतो. याच पद्धतीने तुम्ही फक्त एक विनंती आहे की हा व्हिडिओला सुद्धा बऱ्याचपैकी तुमच्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि आपण जी एक बॅच सुरुवात केलेली आहे 399 रुपयामध्ये, त्या बॅचला खरा प्रतिसाद असू द्या. सर्व मी शब्द देतो तुम्हाला की तुम्हाला कुठला म्हणजे जीएसचा आणि गणित बुद्धिमत्तेचा तुम्हाला वेगळा अभ्यास कधी करायची गरजच पडणार नाही. हा माझा शब्द आहे. आणि त्याच नंतर आपण काय करू की जेव्हा भरतीचं वेळ येणार, जेव्हा तुमची भरती जवळ आलेली आहे, भरतीची तारीख आलेली आहे आणि जेव्हा पेपर असणार आहे, त्यावेळेस आपण लाईव्ह स्वरूपात सुद्धा येण्याचा प्रयत्न करू. अप्लिकेशन वरतीच, युट्यूबला नाही, अप्लिकेशन वरती. म्हणजे जे विद्यार्थी मला जे ऍप वरती जोडणार आहे त्या विद्यार्थ्यांचे जेवढे काही डाऊट्स असेल किंवा काही वेळेच्या भरतीच्या वेळेस काय करायला पाहिजे काय नाही, हे सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करू. आलं लक्षात? आणि त्यासोबतच वेगवेगळ्या स्वरूपात प्रत्येक जिल्ह्याची माहिती म्हणून आपण एक वेगवेगळे व्हिडिओ स्वरूपात पण तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू. आलं लक्षात? म्हणजे जो विद्यार्थी ज्या जिल्ह्याची भरती देणार असेल त्याला ते सोयीस्कर असायला पाहिजे. त्यासोबतच तुम्हाला जे प्रशासनाविषयी, बरं, पोलीस प्रशासनाविषयी जे काही माहिती लागतं, ज्यावरती प्रश्न येतात, ते सुद्धा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. 399 मध्ये जीएस मध्ये तुम्हाला भरपूर देणार आहे. गणिताचा भाग वेगळा, जीएसचा भाग वेगळा. तुम्ही हा विचार नका करू सर 399 मध्ये फक्त 2026 चेच प्रश्न आलेले आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात सर 2023 चे पण घ्या ना, 24 चे पण घ्या. पण एक विद्यार्थी मित्रांनो करा, बघायला गेलं तर मागील 10 वर्षाचे पण घेऊ आपण. पण खरंच गरजेचं आहे का, हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. अरे 2026 चे जेवढे प्रश्न आलेले आहेत ना, तर ते बघा, जवळपास तुम्हाला एका पेपरला जर 25 प्रश्न जीएसचे असेल तर गुणेला 70 पेपर आहे आपल्याकडे. 70 प्लस जात आहे. बरोबर आहे, 73 74 जात आहे. पण लक्षात 70 तर विचार करा, तर 25 गुणेला 70 करा. तुमचं गणित चांगलं असेल 175 येतं, म्हणजेच 17 त्यात एक शून्य त्यामध्ये ऍड करा, म्हणजे 1750 प्रश्नांची तयारी होत आहे ना तुम्हाला. 1750 प्रश्न कशाला म्हणताय? फक्त प्रश्न नाही तर त्याचं विश्लेषण सुद्धा आहे. म्हणजे गुणेला आपण 4 ऑप्शन जे होत आहे त्याचे 1 2 3 4 गुणेला पुन्हा 4 करा, त्याला 1750 गुणेला 4, त्याचं जे उत्तर येईल ना तेवढ्या प्रश्नांची तुमची तयारी होणार आहे. म्हणजे तुम्ही या 1 वर्षाच्या विश्लेषणाच्या आधारे मागील तुम्ही किती वर्ष जा मागे, तेवढे प्रश्न तुमचे सोडवणं होणार आणि तेवढ्या प्रश्नांची तुमची उत्तर बाहेर निघणार. मग तुम्ही सांगा, मागचे 2023 चे 24 चे पण जेवढे प्रश्न घेऊन फायदा आहे का? पण त्याच्यासोबत परत एक सांगतोय ना, तुम्ही मागील व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेला असेल आणि अप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये जो व्हिडिओ आहे, बरोबर आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा बघा. त्याच्यामध्ये मी प्रत्येक प्रश्नाला सांगितलेलं की हा प्रश्न असाच कोणत्या परीक्षेला पण आलेला आहे, 2017 ला पण आलेला असेल किंवा इतरही परीक्षांना तलाठीला विचारलेला आहे, हे पुढे पुढे दिसणारच आहे तुम्हाला. म्हणून सांगतोय, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, हे जे वाक्य आहे ना ते नक्कीच लागू होतं. म्हणून तो व्हिडिओ बघा, अगदी 2 प्रश्न आहे, त्याच्यानंतरची व्हिडिओ तुम्हाला ऍप वरती मिळणार. म्हणून प्रत्येकाने ज्यांनी ऍप डाउनलोड केलेली आहे, मी तर विनंती म्हणेल, अरे 400 रुपये तुमचे कुठे जात नाही. तुम्हाला 400 रुपयामध्ये वर्षभराचं मिळतंय ना,
तर 400 गुणिला 365 करा, किती उत्तर निघतं भागेला? सॉरी, 400 गुणिला 365 दिवस भागेला करा. तुमचे एका दिवसाला किती पैसे खर्च होत आहे? मग जर एवढे पैसे खर्च होत असेल तर एक पुस्तकच तुम्हाला मार्केटला 400 आणि 500 रुपयाचं आहे. त्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही हे करा ना. त्याच्यासाठी मला किती तयारी करावं लागत असेल, मला किती कंटेंट द्यावं लागत असेल, तुम्ही हा विचार करा. म्हणून सांगतोय जीव तोडून, तुम्ही ते तयारी करा तरच तुमचं होणार. नाही तर जे झालं तेच होणार आणि पुढे तेच होणार. पिढी तेच होत राहणार. पंचवार्षिक योजना राबवणार आणि एक वेळ अशी येईल का 12व्या वर्षी, समजा 12वी झाल्यानंतर जे तुम्ही परीक्षा देताय ना पोलीस भरती, एक वेळ अशी वेळ येऊन जाईल 2-3 वर्षांनी का तेच भरती तुम्हाला ग्रॅज्युएशनला गेलेली दिसणार. मग जे आता 12वीच्या पातळीवरती देत आहे त्यांनी करून टाका ना जेवढं लवकर होतं तेवढं. कारण पुढे कुंभमेळा आहे, नंतर परत इलेक्शन आलेलं आहे 2029चं. म्हणजे त्याच्यानंतर जे होईल ते 2030 ला होणार. म्हणून जेवढं लवकर होते तेवढं करा आणि जेवढं जास्त होते तेवढं करा. जीवाचं रान करा, आपण आता करा. आलं लक्षात? कारण असे पेपर जर आले तर जे मुलं फक्त रे पहिला वेळ, दुसरं लहान मोठं, पहिला आणि शेवटचा, ते होऊन जमणार नाही. आले लक्षात? म्हणून बघा, वास्तविकता तुमच्या डोळ्यासमोर आहे, तेच करा तरच होईल. मैदानामध्ये डोळ्यातलं पाणी घालवण्यापेक्षा क्लासमध्ये घाम गाळवा कधी पण, हे लक्षात महत्वाचं आहे. कारण इथला क्लासमध्ये घाम घालवलेला तुम्हाला पुसता येईल, कारण की तो मेहनतीचा घाम असणार आहे. पण जेव्हा मैदानावरती पेपर सोडवायला बसणार तेव्हा तुमच्या डोळ्यातलं फक्त पाणी येईल आणि ते पाणी कोणी पुसू शकणार नाही. आणि ते पाणी सरळ सरळ तुम्हाला तुम्ही केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून राहणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, पुढच्या वर्षीची परीक्षा जर समजा आपण पुढे बघू असं करण्यापेक्षा, कारण ह्या वर्षी जर अशी काठीण्य पातळी येत असेल तर पुढच्या भरतीला तुम्ही विचार करा, नक्कीच याच्यापेक्षा थोडी जास्त येऊ शकतात. मग त्या वास्तविकतेला पुढे जायचंय ना तुम्हाला. गणित बुद्धिमत्ता असू द्या की तुमचं जीएस असू द्या, जीएस ला लाईटली घेऊ नका. तुम्हाला वाटतं 25 प्रश्न आहे, मी वाचून टाकेल, मी करून टाकेल. 25 नाही, मीरा भाईंदरला 40 प्रश्न आलेले आहेत. मुंबई 2024 ला 50 प्रश्न आलेले आहेत. आणि इतर जिल्ह्यांचं अजूनही माहिती नाही. आता पुढे बघूच आपण एक एक करत. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला तेवढेच महत्वाचं आहे. वास्तविकता डोळ्यासमोर आहे. चला, फार वेळ नाही घेत, तुमच्या डोळ्यासमोर आपण बघू. आता बघा, त्यातला पहिला प्रश्न येतोय. पहिला म्हणजे तो 9व्या क्रमांकाचा प्रश्न. हा सी सेट आहे माझा. तर ज्या विद्यार्थ्यांकडे सी सेट असेल तर त्या सी सेट नुसार बघा हे प्रश्नपत्रिकेचा क्रमांक आलेला आहे. मागे पुढे असणार प्रश्न पण सी सेटचा आहे. त्यामध्ये बघा 9वा प्रश्न जर आपण बघितलं, त्यांनी काय म्हटलेलं आहे, भारतीय उपखंडात मोसमी वाऱ्यांपासून, बघा, भारतीय उपखंडामध्ये मोसमी वाऱ्यांपासून पडणारा पाऊस हा कोणत्या प्रकारचा आहे? त्याचं उत्तर प्रतिरोध येतोय. प्रतिरोध, कारण आपलं हवामान जाऊन सरळ पश्चिम घाटाला सह्याद्रीला धडकतात आणि पाऊस येतात. म्हणजेच बघा, केरळला पहिला पाऊस येतो मान्सून वारे, त्याला नैऋत्य मान्सून वारे म्हणतो, नैऋत्य मोसमी वारे म्हणतो, तर ते आलेलं आहे. त्याच्यासोबतच बघा, राज्यसेवा मुख्य 2018 ला आलेला आहे. जे विद्यार्थी एमपीएससी ची तयारी करतात ना त्यांना माहिती आहे राज्यसेवा काय आहे. त्यांनी काय म्हटलंय, भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? उत्तर त्याचा प्रतिरोध आलेला आहे. मग आता या दोन्ही प्रश्नांमध्ये किती सामंजस्य आहे रे तुम्ही बघा बरं. फक्त यांनी म्हटलंय भारतीय उपखंड, म्हणजे आशिया खंडाचा दक्षिण भाग आले ना, हिमालयाचा दक्षिण भाग आणि हिंदी महासागराचा उत्तर भाग, म्हणजे आला भारत देश, त्याचे शेजारील देश म्हणजे झाले ना भारतीय उपखंड. मोसमी, मग याच ठिकाणी होऊ शकेल तुम्हाला नैऋत्य मोसमी, असं करेल. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून किंवा भारतामध्ये पडणारा पाऊस हा कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो? नैऋत्य देईल, ईशान्य देईल, आग्नेय देईल आणि वायव्य काही पण देऊन देईल. पण तुम्हाला नैऋत्य येतं ना तिथे. आलंय लक्षात? म्हणजे बघा, एकाच प्रश्न कशा पद्धतीने घेऊन जातोय. ठीक आहे. मग आवर्त काय आणि आरोह काय हे दोन्ही लक्षात घ्यावा. आरोह आणि अभिसरण आणि आवर्त हे तिन्ही आपण क्लासमध्ये बघणार. आवर्त पर्जन्य कशाला म्हणतात, अभिसरण कशाला म्हणतात, आरोह कशाला म्हणतात, हा एक. याच्यावरून परत प्रश्न तयार होतो, प्रतिरोध पर्जन्य म्हणजेच काय? विधानातील 1, 2, 3, 4. बरोबर आहे की ज्याला एखाद्या गोष्टीला धडकत नाही तोपर्यंत प्रतिरोध पर्जन्य पडत नाही. आलं लक्षात? तर मी सांगेल, बाकी क्लासमध्ये डिटेल्स मध्ये घेईल, काळजी करू नका. ठीक आहे. चला, दुसरा प्रश्न आलाय ना वास्तविकता. दुसरा बघा, अरवली हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बरोबर आहे, अरवली हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघवा इथे प्रश्न बघा कसा फिरलेला आहे. कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? त्याला आपण म्हणतो काय? वलीचा पर्वत. वली पर्वत अति प्राचीन पर्वत आहे हा. बरोबर आहे. याच्याच मध्ये तुम्हाला विचारू शकतो, अरवली पर्वत हा रिकामी जागा आहे. आता बघा, रिकामी जागा हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. आले लक्षात? घडीचा नाही, घडीचा येतो, पण ऑप्शन आहे का इथे? आले ना. त्याच्यानंतर बघा,
इथे जर त्यांनी काय विचारलं, प्राचीन घडीचा पर्वत आहे म्हणजे अरवली आलेला आहे, बरोबर, अरवली. तर हा ऑप्शन येऊन थांबतो तुम्हाला. पण त्यासोबतच लक्षात ठेवा, इथे घडीचा जरी समजा प्रिंट मिस्टर, पण इथे घडीचा येतो. जर इथे आलेला असता तर ऑप्शन हा वलीचा पण आहे आणि घडीचा पण आहे, आणि त्याला आपण म्हणतो की त्यासोबतच हा सर्वात प्राचीन आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, हा प्राचीन घडीचा पर्वत आहे, हा एसो पूर्व 2011 विचारलेला आहे. प्रश्नांमध्ये सामंजस्य आलेलं आहे दोन्ही. इथे फक्त पर्याय काही बदललेला आहे. इथे सह्याद्री दिलाय, विंध्य दिलाय, निलगिरी दिलेला आहे. मग सह्याद्री कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, बरोबर आहे, कोकणामध्ये आपण म्हणतो. विंध्य पर्वत कुठे आलेला आहे? नर्मदा नदीच्या उत्तरेला आलेला आहे. आणि निलगिरी पर्वत कुठे आलेला आहे? हा दक्षिण भारतामध्ये आलेला आहे, बरोबर आहे, जिथे पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्र येतात, तो भाग आलेला आहे. प्रश्न कुठे आलेला आहे? 2011. सी, कारागृहचा. बघा आता तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्यानंतर येतोय, त्यांनी म्हटलं अर्थशास्त्रामध्ये कशाचे मोजमाप करण्यासाठी, बघा, अर्थशास्त्रामध्ये कशाचे मोजमाप करण्यासाठी गिनी गुणांक वापरला जातो. आलं लक्षात? बघा, मी इथे प्रश्नाची उत्तरं नाही सांगणार, बरोबर आहे. एक दोन आपण डिस्कस केले, याच्याबद्दल असं काही नाहीये, पण क्लासमध्ये पण डिटेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, आणि हा प्रश्न परत इतरही परीक्षेला कुठे कुठे आलेला आहे मी तेवढं सुद्धा लिहून देतोय क्लासमध्ये. तुम्ही ते 2 व्हिडिओ दिलेले आहे, एकदा बघून घ्या, ऍपवरती डेमो व्हिडिओ आहे. आता बघा, त्यांनी काय म्हटलं, गिनी गुणांक वापरला जातो. इथे बघा, आता गिनी गुणांक हा खालीलपैकी कोणत्या सामाजिक प्रश्नाचे मापन करतो? प्रश्न बघा काही बदलला आहे का रे? आणि हा प्रश्न कशी राज्यसेवा मुख्य 2017 आलेला आहे. जर 17 पेपरला जर असा राज्यसेवा, ज्या एमपीएससी मधून क्लास 1 मुलं निवडल्या जातात, क्लास 1 अधिकारी निवडल्या जातात, ते प्रश्न जर तुम्हाला पोलीस भरतीला येत असेल तर ही 2026 ची परिस्थिती आहे. अजून 27 ची माहिती नाही आहे आपल्याला. जेव्हा 27 ची येईल ना, तेव्हा ग्राउंडवर जेव्हा पेपरला सोडवलं ना, तेव्हा नक्कीच घाम पुसत बसणार आहे. घाम हा मेहनतीचा नाही, भीतीचा घाम असणार आहे, भीतीमुळे. आणि त्याच्यासोबत लक्षात घ्यायचं, तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी येणार. मग घाम पुसायचं की डोळ्यातलं पाणी पुसायचं हे तुम्ही ठरवायचं. आलं लक्षात? बघा आता, गिनी गुणांक हा सामाजिक कोणत्या प्रश्नाचे मापन करतो? मग आता दोन्ही फरकांमध्ये बदल बघा ना, सारखा आलाय ना, आलंय लक्षात? तुमच्या समोर वास्तविकता. आणि गिनी गुणांक काय आहे, कसं आहे, त्याला काय मोजले जाते, कशावरून गिनी म्हटलं गेलेलं आहे, हे सर्व क्लासमध्ये बघू आपण. चल पुढे बघा आता, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशनाची तरतूद, बरोबर आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशनाची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेपासून स्वीकारली? कोणत्या देशाच्या राज्यघटनेपासून? आता विचार करा, मी इथे देश सांगणार नाही, प्रश्नाचं उत्तर माहिती आहे सर्वांनाच, मला फक्त प्रश्न द्यायचा आहे. बघा, पीएसआय मुख्य 2012 आलेला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व रिकामी जागाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलं, आलेला आहे प्रश्नाचं. हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे पीएसआय मुख्य 2012. म्हणून तुम्हाला वारंवार सांगत राहतो की जे मुलं पीएसआय प्री देतात, मेन्स देतात, फिजिकल देतात, आणि जर मेरिट लिस्ट मधून कटलेला असेल तो मुलगा नक्कीच तुम्हाला कॉम्पिट करणार नाही. त्या विद्यार्थ्यांचं अगदी तोंडपाठ झालेलं असतं, पण तुम्ही पाठ करत बसता आणि त्याला कन्सेप्च्युअल पाठ झालेले असतं. आता संयुक्त अधिवेशन कुठे असतात, कशासाठी भरवल्या जातात, बरोबर आहे, हे सर्व क्लासमध्ये, बरोबर आहे. पण संयुक्त बैठक ही तुम्हाला रिकामी जागा या देशांकडून. आता इथे जोड्याला आपण प्रश्न तयार होतो, जर समजा त्यांनी अमेरिका दिलं, काय आहे, ऑस्ट्रेलिया दुसरं, जर्मनी तिसरं आणि फ्रान्स चौथं, हे योग्य जोडी ओळखा, असाही प्रश्न तयार होतोय, बरोबर आहे. म्हणजे कोणत्या देशाकडून काय स्वीकारलं वाक्य दिलं, त्यामधलं योग्य जोडी ओळखा किंवा अयोग्य जोडी ओळखा, असं जर दिलं तर, बरोबर आहे. प्रश्न कसे तयार होतात ते बघा, तरच सुटणार, नाही तर अडचण येणार रे बाबा. पुढे बघा, नंतरचा 19 क्रमांकाचा प्रश्न, आणि व्हिडिओ जरा हे 4K मध्ये बघत चला बरं, हाय क्वालिटीमध्ये, कारण तुम्हाला क्लिअरिटी अजून दिसेल, कारण काही गोष्टीला छोटे पॉईंट असेल तर क्लिअरिटी येणार नाही तुम्हाला, पण बारकाईने बघायचं. तर बघा, यांनी काय म्हटलं, कोणती घटना दुरुस्तीमुळे संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कांपासून वगळण्यात आलेला आहे? 44वी घटना दुरुस्ती 1978 ची येतं, आलेला इथे 44वी घटना दुरुस्ती. आता दोन ऑप्शन आहे, 44वी घटना दुरुस्ती 1976 आणि 44वी घटना दुरुस्ती 1978 ला. म्हणजे आता प्रश्नाचं उत्तर जर बघायला गेलं तर 4 आहे ना. आता इकडे येऊ आपण, गट क पूर्व 2026 ला, आता 11 जानेवारी 2026 ला गट क चा पेपर झाला आणि 4 जानेवारीला गट ब चा पेपर झाला. ते बघू आता. संपत्तीचा मूलभूत अधिकार, बघा दिसत असेल, क्लिअर करा.
त्याच्यानंतर कोणत्या वर्षी घटना दुरुस्तीने हा अधिकार मूलभूत अधिकाराच्या प्रकरणातून वगळण्यात आला? प्रश्न आहे मिळता जुळता. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा इथे बघा प्रश्न कसे दिलेले आहे बघा 78वी घटना दुरुस्ती 44वी प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर बघा टॅक्स असिस्टंट मुख्य 2017 आलेला आहे. त्यांनी काय म्हटलं केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीद्वारे रिकामी जागा संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्क म्हणजे मूलभूत हक्क कुठे आलेला आहे 3ऱ्या भागात कलम 12 ते 35 मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला म्हणजे कोणता संपत्तीचा हक्क. प्रश्न आलटून पालटून हे फक्त दोनच नाही असे बरेच प्रश्न आहेत. फक्त तुम्हाला 2 घेतले कारण मला लिमिटेशन येतं अजून किती दाखवा तुम्हाला फक्त स्वरूप दाखवायचं आहे मला बाकी काही नाही. तुमची भीती तुमच्या मनात नाही आणायची फक्त बाबा रे जिथे तुम्ही अभ्यास करत आहे तिथून तुमची लेवल वाढवा. बरोबर आहे. नाही तर तुम्ही एक क्षेत्रामध्ये जर टिकायचं असेल तर लेवल वाढवा नाही तर मग प्लान बी असतो तुमच्याकडे. कारण विनाकारण वेळ वाया घालून मनामध्ये नकारार्थी विचार आणू नका. काही विद्यार्थी बिचारे आत्महत्या करतात. आत्महत्या करणं हा उपाय नाहीये. आले लक्षात. प्लान बी असतो प्लान सी असतो बऱ्याच गोष्टी असतात. आत्महत्या करायची नाही पण आपण मेहनत करायला आलो ना जेवढी मेहनत आपण ग्राउंडवर करतो त्याच्या दुप्पट मेहनत पेपरला करावं लागेल. कारण 50 मार्काचं ग्राउंड आहे तुमचं फिजिकल आणि 100 मार्काचा पेपर आहे ना मग त्याच्या दुप्पट आहेच ना पेपरची तुम्हाला मार्क. मग 50 आणि 100 कुठे म्हणून म्हणतात दुप्पट मेहनत पेपरला करा. कारण खऱ्या अर्थाने त्यांना आता इथून पुढे बौद्धिक क्षमता जास्त असणारे विद्यार्थी निवडणार. म्हणून लक्षात ठेवा ग्राउंड तर आहेच महत्वाचा पण पेपर जास्त महत्वाचा आहे. आता या प्रश्नावरून तुमच्या लक्षात आलेलं आहे की सत्य परिस्थिती काय आहे. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यासाला लागणार तेव्हा जरा थोडं डोळ्यासमोर तुमचं व्हिजन लक्षात ठेवा. कारण एक लक्षात घ्या परत एक सांगतो जो विद्यार्थी पोलीस भरती करणार आहे आता तो विद्यार्थी इतर परीक्षा देणार नाही का? नक्कीच देणार आहे आणि द्या सुद्धा. बरोबर आहे. तर तेव्हा तुमच्या लक्षात येतं की इतर परीक्षांना कसं सामोरं जाता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती सुद्धा आता येत आहे. बरोबर आहे. एमपीएससी घेणार आहे आणि आता इथून सर्व परीक्षा हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार आहे. फक्त पोलीस भरती सोडून फक्त गट ब आणि गट क दर्जाच्या परीक्षा. ज्या विद्यार्थ्यांना तुमचे भाऊबंद असेल आणि तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा माझी तयारी एकच झाली पाहिजे सर्व तर मी एवढंच म्हणेल तुम्ही एमपीएससी कंबाईनची तयारी करा. वर्ष घालवायची नाही. पैसा काय आयुष्यात कमवता येईल तुम्हाला पण वर्ष वेळ गेलेला काहीच मिळणार नाही. आणि बऱ्याच लोकांनी एमपीएससीला कठीण करून ठेवलेलं आहे. एमपीएससी खरंच कठीण नाहीये उलट पोलीस भरती कठीण आहे. सत्य परिस्थिती आहे. आल्यानंतर मी क्लासला आल्यावर मी सांगेल कसं काय तुम्ही. बरोबर आहे. हा एक बरेच विद्यार्थी इंग्लिशला घाबरतात. घाबरू नका इंग्लिश सोपं आहे. मराठी कठीण आहे पण इंग्लिश सोपं आहे. हा एक झाला. त्यानंतर एक लक्षात घ्यायचं की साधं तुम्ही जर हा जरी कोर्स जॉईन केला म्हणजे आता बघा तुम्ही हा जरी कोर्स जॉईन केला तुम्ही ऍप्लिकेशनला आलेला आहे फक्त 399 मध्ये देतोय 2026 सर्व पेपर. तर समजा तुम्हाला बाकी सुद्धा तुम्ही कोर्टाची परीक्षा असू द्या किंवा इतरही परीक्षा कोणी देत असेल ज्या ज्या पद्धतीला क्लास गट दर्जाच्या म्हणजे क्लास 4 दर्जाच्या तर त्या परीक्षांना सुद्धा तुम्हाला कामात येणार आहे. बरोबर आहे. म्हणून लक्षात ठेवा की हे समजा पोलीस भरतीचा विचार करून जर तुम्ही विचार करत असेल तर 399 जास्त आहे. मला काही मुलांचे फोनही आलेले सर 399 मी सरळ म्हटलं बाबा रे माफ कर यापेक्षा मी खाली देऊ शकत नाही. कारण म्हणून जे आहे ते मी जीव तोडून देतोय इमानदारीने देतोय त्याच्या पलीकडे माझे काही नाहीये. मी असं म्हणत नाही पण माझं एवढंच आहे की 300-400 रुपयाचं एक पुस्तक घेण्याऐवजी कोर्स घ्या म्हणजेच तुम्हाला सर्वच परीक्षा कुठे कुठे गेलेल्या आहे कसं कसं आलेलं आहे ते आहे. कारण माझी शिकवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. मी डीप मध्ये घेतोय मी वरती घेऊन जात नाही मुलांना. बरोबर आहे. गणित बुद्धिमत्ता तसंच राहणार आहे मॅडमचं माझं तसं आमचं तसंच आहे. म्हणून एक विनंती आहे की ज्या विद्यार्थ्यांना खरंच वाटतं की मी पोलीस भरती पास व्हावं त्या मुलांना खरंच वाटतं की बाबा रे काम मला पुढचं आयुष्य माझ्या हातात आहे ते करावं. विनाकारण दिवस गेले आता पुढचं जायला नको त्यांनीच घ्या. आणि हीच विनंती आहे कारण गरीबातल्या गरीबी विद्यार्थ्यांपर्यंत 400 रुपये हा सर्वांना सोयीस्कर असणार आहे. मी एवढंच विनंती करतो. मी कोणाशी कम्पेअर करत नाही आणि मी कोणाला जे माझ्याकडे नॉलेज आहे ज्या पुस्तकाने आपल्याला मोठं करत आहे त्या पुस्तकावरतीच मी प्रामाणिकपणे मी शिकवतो मुलांना. मला काहीही नाहीये कोण किती देतं कोण कसं करतं तो त्यांचा पाठ आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला राज्यघटनेद्वारे मधील कलम 19 लागू आहे. त्याच्यामुळे एकच विनंती आहे कम्पेअर करू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या. तुम्हाला योग्य वाटलं असेल ऍपवरती व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघेल आणि तो समजला असेल तरच घ्या. विनाकारण घेऊ नका. आलं लक्षात. हेच एक मनापासून विनंती आहे. पण विद्यार्थी मित्रांनो जे देईल ती इमानदारीने देणार आहे त्यामध्ये त्याच्यावरून लक्षात घ्यायचं. बरोबर. कोणाला फसवायचं आपल्याला काम नाहीये. हा एक झालेला आहे. आणि तसंच लक्षात ठेवा सर्व परिस्थिती तुमच्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.
म्हणून हा कोर्स घ्या, तुम्हाला सर्व मिळणार. काही अडचणी आल्यास तुम्हाला खाली नंबर दिलेला असतो, बरोबर आहे. तर ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा, तुमच्या अडचणींचं निरसन केलं जाईल. कुठल्याही नंबरवरती करा, पहिला किंवा दुसरा. जर पहिल्या नंबरवरती नाही उचलला गेला तर दुसऱ्या नंबरवरती करा. ठीक आहे, काही अडचण नाही, कधीही करा, तुमच्या वेळेनुसार करा, पण फोन करा. आधी माहिती घ्या आणि त्याच्यानंतर वाटल्यास जॉईन करा. सर्व शहानिशा करून करा, मी कधीच म्हणत नाही, पण जॉईन करा, तुम्हाला खरंच खूप फायदा होईल. आणि त्यावरती मी क्वेश्चन पेपर सुद्धा टाकलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. तर सर्व क्वेश्चन पेपर व्यवस्थित अभ्यासा, प्रिंट काढून घ्या आणि त्याच्या एक एक प्रश्नाचं विश्लेषण जसं जसं मी आपण ग्रुपमध्ये मी व्हिडिओद्वारे दिलेलं असतं ते तुमच्या डायरीमध्ये, तुमच्या नोट्समध्ये व्यवस्थित लिहा. आणि ते बुक हे तुमची संपत्ती असायला पाहिजे, तुमची प्रॉपर्टी. पेपरच्या काळात फक्त रिव्हिजन करून जा आणि येत्या काही दिवसानंतर जशी जाहिरातीची होऊन जसा क्लास पुढे झाला तशी मी टेस्ट सिरीज सुरू करणार आहे, बरोबर आहे. त्यामध्ये मी ऑनलाईन घेणार नाही, पीडीएफ स्वरूपात असणार आहे. आणि त्यासोबतच लक्षात घ्यायचं, तुम्हाला स्पष्टीकरणाची शीट सुद्धा दिल्या जाईल, म्हणजे चालू घडामोडीचा परत काही अडचणी असेल तर त्या सुद्धा दूर होऊन जाणार. त्यामध्ये जेवढं देतो तेवढं करा रे भावांनो, खरंच फायदा होईल. इमानदारीने देतोय, ठीक आहे. कारण राज्यसेवेला, एमपीएससीला ज्या पद्धतीने येतंय त्या पद्धतीने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. तो पॅटर्न गेला, आता नवीन पॅटर्नने अभ्यास करा. ठीक आहे, चला भेटू आपण. लाईक पण करा, शेअर करा यार. तुम्ही लोक कमेंट सुद्धा देत नाही, तुम्हाला कसं वाटतंय ते. आलं तुमच्यासाठीच आपण कसा सुकवतोय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला. म्हणजेच काय, तुम्हालाही फायदा होऊ द्या, इतरांनाही फायदा होऊ द्या आणि तुम्हाला काय वाटतं हे आम्हालाही कळू द्या. चला, धन्यवाद, भेटू आपण.